ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो, नमस्कार. श्रावण मास व्याख्यानमालेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपलं चिंतन सुरू आहे सुलभ गीता रसामृत या विषयावर आपलं चिंतन सुरू आहे. काल आपण 6वा अध्याय बघत होतो गीतेचा, भगवद्गीतेचा. त्या 6व्या अध्यायाचा पहिला भाग आपण काल बघितला. आज आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे. आजचं आपलं हे 11वं प्रवचन असणार आहे आणि आज आपण 6वा अध्याय पूर्ण करणार आहोत. 6वा अध्यायामध्ये जवळजवळ 47 श्लोक आहे आणि सगळेच महत्त्वाचे आहे. ने राजयोगाबद्दल सगळी काही माहिती भगवंतांनी इथे दिलेली आहे. पण हा 47 श्लोकांचा अध्याय आपण 10 श्लोकामध्ये संक्षेप केला आहे किंवा कंडेन्स केलेला आहे. आणि काल आपण त्यामधले 5 कडवी बघितली. आज आपण उरलेली 5 कडवी बघणार आहोत. कालचं आपलं 5वं कडवं होतं की चित्ताला स्थिर करण्यासाठी ध्यान करावे एकांतात, दिव्याची ज्योत हलत नाही जेथे वारा नसे वाहत. काल आपण इथपर्यंत बघितलेलं होतं की निवांत स्थानी, एकांत स्थानी जाऊन ध्यान करायचं. आणि उपमा दिलेली होती की जशी दिव्याची ज्योत असते ती जर निवांत स्थानी ठेवली किंवा निर्वात स्थानी ठेवली की जिथे बिलकुल हवा येत नाही अशा जागी जर ठेवली तर ती हलत नाही, ती सरळ जळत राहते. पण तिथेच जर हवा असेल, वारा असेल तर ती हलत राहील, फ्लिकरिंग होईल आणि त्यामुळे प्रकाश आपल्याला मिळणार नाही. तसंच जर खूप गोंधळ आहे अशा ठिकाणी आपण ध्यान केलं तर मन शांत होणार नाही आणि चंचल मन, आपण अजून ते चंचल मन जास्त चंचल होईल. तेव्हा इथपर्यंत आपण काल बघितलेलं आहे. आज बघूया आपण 6वं कडवं. विषयांमधून काढून हे मन परमात्म्यात विलीन करावे. विषयांमधून काढून हे मन परमात्म्यात विलीन करावे. बुद्धीचा दृढ निश्चय करुणी बाकी चिंतन सोडून द्यावे. बाकी चिंतन सोडून द्यावे. हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे आणि या श्लोकामध्येच भगवंतांनी संपूर्ण ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. जे ध्यान कसं करायचं हा एक श्लोक जरी आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवला आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला तरी ध्यानामध्ये आपण बरीच प्रगती करू शकतो. गीतेमध्ये भगवान म्हणतात, शनै शनै उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. ह्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की शनै शनै उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू आपल्याला आपलं मन विड्रॉ करायचं आहे आणि बाहेरच्या गोष्टीमधून मनाला काढून घ्यायचं आहे आणि ते कशावर स्थिर करायचं आहे, आत्मसंस्थं मनः कृत्वा. त्याला आत्म्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे, आत्म्यावरती त्याला केंद्रित करायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं चिंतन सोडून द्यायचं आहे. आता बघा, इथे आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे. ध्यान कशावर करायचं, ध्यान कसं करायचं, म्हणजे पतंजलीने जो अष्टांगयोग आपल्याला सांगितलेला आहे तो अष्टांगयोग पूर्णच्या पूर्ण इथे आपल्याला बघायला मिळतो. इथे भगवंतांनी सगळंच सांगितलं. आसनाबद्दलही सांगितलेलं आहे, कसं बसलं पाहिजे, कुठे बसलं पाहिजे. समम काय शिरो ग्रीवम,
म्हणजे आसन कसं पाहिजे, शुचौ देशे प्रतिष्ठाय म्हणजे कशा ठिकाणी बसलं पाहिजे, म्हणजे ही सगळी माहिती भगवंताने दिलेली आहे इतर श्लोकांमध्ये. म्हणून आपण थोडक्यात इथे ही ध्यानाची प्रक्रिया बघण्याचा प्रयत्न करूया की भगवंत म्हणतात की मनाला हळूहळू आपण काय केलं पाहिजे, काढून घेतलं पाहिजे. यालाच आपण प्रत्याहार म्हणतो. तेव्हा इथे पतंजलीने आपल्याला अष्टांगयोग दिलेला आहे. तोच अष्टांगयोग भगवंत इथे आपल्याला सांगत आहे. म्हणजे पहिले भगवंताने सांगितलेलं आहे, मग कदाचित पतंजलीने त्यामधून घेतलेले असेल काही आयडियाज. तेव्हा इथे भगवंत काय म्हणतात, विषयांमधून काढून हे मन परमात्म्यात विलीन करावे. ह्या मनाला विषयांमधून काढून परमात्म्यात लीन करायचं आहे. पण त्यासाठी त्यापूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून पतंजलीसुद्धा म्हणतात की अष्टांग योगामध्ये यमा नियमा आसना प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हा आहे अष्टांग योग. म्हणजे समाधीच्या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी पहिले आपल्याला ह्या 7 पायऱ्या चढाव्या लागतात. आपण डायरेक्ट समाधीला जाऊ इच्छितो, आपल्याला डायरेक्ट समाधी पाहिजे असते, पण ते शक्य नाही. म्हणून पतंजलीने भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे अष्टांग योग, अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. कारण ह्या अष्टांग मार्गाचं आचरण केल्याशिवाय, तुमच्या मनाला पवित्र केल्याशिवाय, तुमच्या मनाला ट्रेन केल्याशिवाय तुम्ही त्या समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. हे सगळं काही तुमचं कसं पाहिजे, नियंत्रणात पाहिजे. म्हणून इथे भगवंत पण म्हणतात की तुम्हाला ध्यान करायला बसायचं आहे, मन विड्रॉ करायचं आहे, पण त्या अगोदरसुद्धा तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तेव्हा इथे थोडक्यात आपण यमानियमा बघू आणि पुढे जाऊया. पतंजली म्हणतात यमा नियमा आसना प्राणायाम प्रत्याहार आणि धारणा आणि समाधी. तेव्हा इथे यम आणि नियमा म्हणजे तुमचं चारित्र्य, तुम्हाला काही मूल्यांचं जीवनामध्ये आचरण करावं लागेल. कुठेतरी जीवनामध्ये नैतिकता पाहिजे. नैतिकतेशिवाय मनुष्य आध्यात्मिक होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये काय म्हटलं आहे, यमा आणि नियमा, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह 5 झाले यमा. नियमा शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी, हे असे 10 नियम सांगितलेले आहे. या 10 कमांडमेंट्स आहे की तुम्ही पुढे जाण्यापूर्वी ह्या 10 पायऱ्याचा थोडा तरी जीवनामध्ये अभ्यास करा. डायरेक्ट जाण्याचा प्रयत्न करू नका. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, तुम्ही सत्य बोलण्याचा अभ्यास करा, अहिंसेचा अभ्यास करा, चोरी करू नका कुणाच्या इथे. आणि शौच म्हणजे तुम्ही स्वच्छता पाळली पाहिजे जीवनामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये स्वच्छता पाहिजे. शौच संतोष, मनामध्ये समाधान पाहिजे. तप म्हणजे तुम्ही थोडीशी ऑस्टेरिटी पण केली पाहिजे. स्वाध्याय तुम्ही चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. आणि शेवटी भगवंताला तुम्ही शरणागत झाले पाहिजे, ईश्वर प्रणिधान. तेव्हा इथे यमानियमा सांगितलेला आहे. इथे बरेच वेळा आपल्याला भगवंत त्या गोष्टी सांगतील. भक्ताची लक्षणं कशी पाहिजे, ज्याला गुणांच्या पलीकडे जायचं आहे, सगळ्या गुणांच्या, त्याला त्रिगुणातीत व्हायचं आहे, त्याच्यामध्ये काय लक्षणं पाहिजे, हे पुन्हा पुन्हा भगवंत आपल्याला सांगणार आहे या गीतेमध्ये. तेव्हा इथे यमानियमा आवश्यक आहे. मग आसना कसं बसायचं ध्यानासाठी, तर इथे पतंजली म्हणतात स्थिर सुखम आसनम. ते स्थिर पाहिजे आणि कम्फर्टेबल पाहिजे. तिथे त्रास होता कामा नये, तुम्हाला आरामात बसता आलं पाहिजे. भगवंत तेच म्हणतात की तुम्ही समम काय शिरो ग्रीव धारण अचयम स्थिरम. तेव्हा तुमचं शरीर, तुमचं डोकं आणि तुमची मान हे एका लाईनमध्ये पाहिजे. तुम्हाला सरळ बसायला लागेल ध्यानाला. तुम्हाला ध्यानासाठी वाकून बसलेलं चालणार नाही, कारण आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहेत. एक आहे सुषुम्ना, इडा आणि पिंगळा. ह्या 3 नाड्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेरुदंडामध्ये असतात.
ह्या मध्ये असलेल्या 3 नाड्या आणि त्या सुषुम्ना नाडी जे मध्यभागी असते तिच्या मुळाशी कुंडलिनी शक्ती झोपलेली आहे. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही त्या कुंडलिनी शक्तीला जागृत करता. ती कुंडलिनी शक्ती सहस्रारामध्ये पोचल्यानंतर समाधीचा अनुभव येतो. आता त्या कुंडलिनी शक्तीचा मार्ग मोकळा पाहिजे. तुम्ही जर असे वाकून बसलात तर ती कुंडलिनी शक्ती वर चढू शकणार नाही आणि तुमची प्रगती होणार नाही, कारण तुमचं मन तिथेच राहील, पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे ध्यानासाठी सरळ बसणं अतिशय महत्त्वाचं आहे. बॉडी स्थिर ठेवणं, बॉडीची बिलकुल शरीराची हालचाल करायची नाही, जणू काही मूर्तीसारखं बसायचं. कारण शरीर स्थिर झाल्याशिवाय मनसुद्धा स्थिर होणार नाही, कारण यांचा दोघांचाही खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे आसनामध्ये स्थिर बसायचं, सरळ बसायचं, कारण आपला मेरुदंड सरळ राहिला पाहिजे. आणि ही जी कुंडलिनी वर जाते ते आपल्या त्या मेरुदंडामध्ये 7 चक्र आहेत. मूलाधारापासून सुरू होते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रारा. तेव्हा असे जे आपल्या मेरुदंडामध्ये जे चक्र आहे त्या प्रत्येक चक्राला स्पर्श करून ही कुंडलिनी वर जात असते. आणि त्या वेगवेगळ्या चक्रांना जेव्हा कुंडलिनी स्पर्श करते तेव्हा आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात, वेगवेगळी दर्शनं होत असतात. म्हणजे आपण जे म्हणतो की स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस, आम्हाला आध्यात्मिक अनुभूती पाहिजे, तेव्हा जेव्हा तुमची कुंडलिनी जागी होईल आणि ती वर जायला लागेल तेव्हा तुम्हाला अद्भुत दर्शनं होतील. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे मी काय बघतो आहे, कारण आता खरोखर तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू झालेला आहे. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती झोपलेली आहे तोपर्यंत आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवातच झालेली नाही आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा ही कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी आपल्याला सरळ बसावं लागेल. म्हणजे आसना, प्राणायाम, थोडा प्राणायाम केला पाहिजे, अनुलोम विलोम केला पाहिजे. 5 मिनटं आपण प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे. त्याला म्हटलं आहे नाडी शुद्धी. तेव्हा तुमची इडा आणि पिंगळा ह्या ज्या 2 नाकपुड्या आहे की ज्याद्वारे आपण श्वासोश्वास घेत असतो, ह्या दोन्ही नाकपुड्या आपल्या क्लिअर पाहिजे. जर ब्लॉक असेल तर आपलं ध्यान चांगलं होणार नाही. दोन्हीमधून आपले श्वासोश्वास सुरू पाहिजे. म्हणून थोडा वेळ प्राणायाम करायचा, कारण आपले विचार आणि आपला श्वासोश्वास यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. आपला श्वास जेवढा फास्ट राहील, जेवढा जोरात राहील, तेवढं आपलं मनसुद्धा चंचल होईल. एखाद्या मनुष्याला राग आला असेल, क्रोध आला असेल, तो रागाने लाल झाला असेल तर बघा त्याचा श्वासोश्वास कसा वाढतो. म्हणून इथे मनाचं आणि श्वासोश्वासाचं अगदी जवळचं नातं आहे. तुम्ही जर प्राणायाम केला, तुमच्या श्वासावर नियंत्रण केलं तर मनातले विचारसुद्धा आपोआपच कमी होतील. म्हणून प्राणायाम करा. यमा नियमा आसना प्राणायाम, मग प्रत्याहार, मग कुठे ही प्रोसेस सुरू होते की तुमचं आता तुम्ही आसनावर बसला आहात, भगवंताला प्रार्थना केली आहे की भगवंता सगळ्याचं कल्याण कर, सगळ्याचं मंगल कर, आणि त्यानं तुम्ही ध्यान सुरू केलेलं आहे. आता खरा संघर्ष सुरू झाला. आता इथे भगवंत काय म्हणतात की बाहेरच्या गोष्टींमधून मनाला काढा. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जेव्हा एखादा माहूत आपला हत्ती घेऊन जातो, त्या हत्त्यावर बसलेला असतो आणि तो जेव्हा रस्त्यावरून जात असतो तेव्हा तो हत्ती बाजूच्या घरामधली केळीची झाडं खाण्यासाठी आपली सोंड बाहेर काढतो आणि त्या हत्तीने सोंड बाहेर काढल्याबरोबर हा हत्तीवरती बसलेला माहूत फट करून त्याला अंकुश मारतो आणि त्याला पुन्हा रस्त्यावर आणतो. त्याला आजूबाजूला कुणीकडेही भटकू देत नाही. तशा प्रकारे जेव्हा आपलं मन ज्या गोष्टीवर ध्यान करायचं आहे त्या गोष्टीवर ध्यान न करता बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपल्याला अंकुश मारून त्याला पुन्हा आपल्याला परत आणावं लागतं. शनै शनै उपरमेत.
बुद्ध्या धृतिगृहीतया, बुद्धीच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मनाला, बाहेर जाणाऱ्या मनाला परत तुमच्या इष्टावर स्थिर करा. याला म्हटलं आहे प्रत्याहार करा. म्हणून ते म्हटलं आहे की विषयांमधून काढून हे मन परमात्म्यात विलीन करावे. मनाचा स्वभाव आहे की विषयांकडे धावणं, इंद्रियाचे विषय आहे त्या विषयाचं चिंतन करणं हाच मनाचा स्वभाव आहे. तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता तेव्हा हे इंद्रियाचे विषयच तुमच्या डोळ्यासमोर येत असतात. इवन भगवान बुद्धांच्या डोळ्यासमोर सुद्धा ते विषयच आले होते. त्याला आपण मार म्हणतो. त्या म्हणून ते म्हटलं आहे की विषयांमधून काढून हे मन परमात्म्यात विलीन करावे. हे कसं करायचं आहे ते बुद्धीद्वारे. बुद्धीचा दृढनिश्चय करून बाकी चिंतन सोडून द्यावे. कारण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. बुद्धीमध्ये काय असते? इच्छाशक्ती असते, दृढनिश्चय असतो. ह्या बुद्धीलाच मनावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. जेव्हा तुमचं मन बाहेर जातं तेव्हा या बुद्धीने त्या मनाला अंकुश मारून पुन्हा परत आणून ध्यानामध्ये गुंतवलं पाहिजे. तर याला म्हटलं आहे प्रत्याहार. मग प्रत्याहार करता 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 काय होतं? थोडीशी धारणा होते. आपण बघितलं की यमानियमा, आसना आणि प्राणायामा ह्या 4 जे अंग आहे त्याला म्हटलं आहे बहिरंग. यमा, नियमा, आसना, प्राणायामा हे बहिरंग आहे. आता अंतरंग म्हणजे आता खरं ध्यान सुरू झालं. आता तुम्ही आतमध्ये जायला सुरुवात केली. आता ध्यानाची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा मन बाहेर जाते, त्याला परत आणायचं. असा प्रयत्न करता 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 काही वेळ तुमचं मन स्थिर होतं. जरी 12 सेकंद तुमचं मन तुमच्या ध्येयावर स्थिर झालं तर त्याला म्हटलं आहे एक धारणा. 12x12 धारणा म्हणजे 144 सेकंद तुम्ही मन स्थिर करू शकला तर ते झालं एक ध्यान. आणि एक ध्यान × 12 म्हणजे जर तुम्ही 28 मिनटं 29 मिनटं मनाला जर तुम्ही तुमच्या इष्टावरती, परमात्म्यावरती स्थिर ठेवू शकला तर तुम्हाला भावसमाधीचा अनुभव येतो. म्हणजे किती सिस्टमॅटिक आहे, किती वैज्ञानिक पद्धतीनं हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. इथे तुम्ही विश्वास ठेवा वगैरे काही नाही. तुम्ही करा आणि बघा. तुम्ही स्वतः बघा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तर हा जो अष्टांग योग आहे जे पतंजलींनी सांगितलेला, तोच अष्टांग योग इथे भगवान आपल्याला सांगत आहे की बुद्धीची मदत घेऊन तुम्ही तुमच्या बाहेर जाणाऱ्या मनाला परत खेचून आणा आणि परमात्म्यावर स्थिर करा. आणि न किंचिदपि चिंतयेत, बाकी सर्व चिंतन सोडून द्या. बुद्धीचा दृढ निश्चय करून बाकी चिंतन सोडून द्यावे. आपण डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, वेळ नाही. तेव्हा ध्यानाच्या पद्धती इथे भगवान म्हणतात की आत्मसंस्थम म्हणजे आत्म्यावरच मन स्थिर करा. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता इथे आपल्याला ध्यानासाठी विषय पण दिलेला आहे. तुम्हाला ध्यान करायचं आहे पण इथे सांगितलं आहे की आत्मसंस्थम. बघा, कशावरही ध्यान करून चालणार नाही. तुम्ही म्हटलं की आम्ही एखाद्या झाडावरच ध्यान करतो, एखाद्या पक्षावरच ध्यान करतो, एखाद्या नदीवरच ध्यान करतो. इथे पर्टिक्युलरली आपल्याला ध्यान करायसाठी विषय दिलेला आहे. तुम्ही जेव्हा सिनेमा बघता तेव्हा तुमचं पूर्णपणे ध्यान त्या सिनेमाच्या स्क्रीनवर असतं. तुमचं पूर्णपणे मन त्यावर केंद्रित झालेलं असतं, म्हणून काही ते ध्यान होत नाही. म्हणजे बघा, ध्यान आणि एकाग्रता यामध्ये फार फरक आहे. तुम्ही एखादी कादंबरी वाचता, तुमचं मन एकाग्र होतं, मन लावून तुम्ही वाचता, पण ते ध्यान नव्हे. कारण तुम्ही ते परमेश्वरा व्यतिरिक्त म्हणजे या भौतिक जगातल्या गोष्टीवरती ध्यान करत आहेत. इथे तुम्हाला भगवंताच्या सृष्टीवरती ध्यान करायचं नाही, तर जो सृष्टीचा चालक आहे, मालक आहे, नियामक आहे, त्याच्यावर तुम्हाला ध्यान करायचं आहे की ज्याचा ह्या सृष्टीशी काही संबंध नाही. ही तर माया आहे आणि आपल्याला तो चांगला अभ्यास आहे. आपण ह्या गोष्टींचं ध्यान तर निरंतर करतच असतो. म्हणून इथे स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे की ध्यान कशावर करायचं. ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही ध्यान करायचं नाही, तर तुम्ही परमात्म्यावर ध्यान करा.
त्यासाठी आपल्याला 2 ध्यानाचे मार्ग सांगितलेले आहे. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेले आहे. एक आहे सगुण साकार आणि दुसरं आहे निर्गुण निराकार. कारण सुरुवातीला निर्गुण निराकारावर ध्यान करणं शक्य नाही. ईश्वर कसा आहे तर आकाशासारखा आहे, ईश्वर कसा आहे समुद्रासारखा आहे. आता तुम्ही काय ध्यान करणार? तुमच्या मनामध्ये काहीही येणार नाही, कोणताही विषय येणार नाही. म्हणून तुम्ही भगवंताच्या सगुण साकार रूपाचा आश्रय घ्या. म्हणून तर एवढ्या मूर्त्या आहेत, एवढी मंदिरं आहेत, एवढे भक्त आहेत. तो आश्रय घेतला तर तुम्हाला ध्यान करायला, मन केंद्रित करायला समोर काहीतरी एखादा विषय दिसेल. आणि जेव्हा भारत गुलाम झाला तेव्हा ब्रिटिशांनी हेच पहिले आपलं काढून टाकलं. आपला पायाच त्यांनी निस्थानाभूत केला. अरे तुम्ही काय मूर्तीपूजक आहात, तुम्ही दगडधोंडे पुजता. म्हणजे बघा, आपण त्या सगुण साकाराचा आश्रय घेऊन पुढे पुढे जात होतो, तो आधार त्यांनी तोडून टाकला. आता निर्गुण निराकाराचं ध्यान किती लोकांना शक्य आहे? त्या निर्गुण ब्रह्माचं ध्यान करणं किती लोकांना शक्य आहे? अवघड आहे. सगळ्या संतांनी आपल्याला दाखवून दिलं की अरे विठ्ठलावर ध्यान करा, कृष्णावर ध्यान करा, रामावर ध्यान करा, शिवावर ध्यान करा. कारण इथे आपली भक्ती वाढते, आपलं प्रेम वाढते आणि जगाचं आकर्षण आपोआप कमी होते. तुम्हाला काही जोर करून सोडावं लागत नाही. म्हणून सुरुवातीला सगुण साकाराचा आश्रय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामधली घटना आपल्याला माहिती आहे की जेव्हा ते अलवारला होते आणि राजा मंगलसिंग तो म्हणाला की माझा मूर्तीवर विश्वास नाही, तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या फोटोवर सांगा थुंकायला. तेव्हा कोणीही मंत्री त्यांच्या राजाच्या फोटोवर थुंकले नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले की राजा, त्या फोटोमध्ये सुद्धा तुम्हीच आहात. तुमच्या भक्तांना, तुमच्या मंत्र्यांना वाटते की तुम्ही त्या चित्रामध्ये आहात. जरी तो एक कागद आहे तरी मात्र त्यांना तुम्ही तिथे दिसता, कारण तुमच्यावर श्रद्धा आहे. म्हणून जो मूर्तीची पूजा करतो तो काही दगडाची धोंड्याची पूजा करत नाही, तो भगवंताचीच पूजा करतो. त्या मूर्तीमध्ये भगवंताचा आरोप करतो. त्या मूर्तीमध्ये भगवंत साक्षात जिवंत आहेत अशी कल्पना करून तो ध्यान करतो. तेव्हा सुरुवातीला हाच मार्ग सोयीस्कर आहे. म्हणून इथे आत्मसंस्थ म्हटलं आहे. म्हणजे इथे दोन्ही आहे, सगुण साकार पण आहे, निर्गुण निराकार पण आहे. दोन्ही ध्यानाचे मार्ग आहे. तुम्ही आत्मचिंतन करा की मी तोच आत्मा आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अस्ति भाती प्रिय सच्चिदानंद स्वरूप मीच आहे. तेव्हा तुम्ही आत्मचिंतन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही आत्म्यावर ध्यान करू शकता किंवा भगवंताच्या एखाद्या नामारूपावर सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. पण मात्र बाकी चिंतन बंद करा. न किंचिदपि चिंतयेत. बाकी विषयांचं चिंतन तुम्ही दूर करून एकाच विषयावर पूर्णपणे मनाला 100% केंद्रित करा. जेव्हा तुम्ही ध्यान करत असाल ती वेळ तुम्ही भगवंताला दिलेली आहे, त्यावेळेस तुम्ही भगवंताचं स्मरण करा. भगवंताचं स्मरण करताना ह्या जगाचं स्मरण विसरून जा पूर्णपणे. या जगाशी संबंध तुमचा तोडून टाका. ध्यानामध्ये तुमचा संबंध फक्त भगवंताशीच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून ह्या एका श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला ध्यानाची प्रक्रिया पूर्णपणे सांगितलेली आहे. ध्यानाचे बरेच प्रकार पतंजलीने पण सांगितलेले आहे. विशोकावा ज्योतिषमती, तुम्ही हृदयामध्ये एका ज्योतीची कल्पना करा, एक तुमच्या हृदयामध्ये प्रकाश आहे अशी कल्पना करा. किंवा ओंकाराचं तुम्ही ध्यान करा. तस्य वाचक प्रणव तज्जप तदर्थ भावना. तुम्ही ओंकारावर ध्यान करू शकता, ओंकाराचं चिंतन करू शकता. तेव्हा इथे ओंकाराचं ध्यान पण दिलेलं आहे. वीतराग विषयम वा चित्तम. एखाद्या महापुरुषावर, भगवंताच्या मूर्तीवर, गुरुवर तुम्ही ध्यान करू शकता. वीतराग विषयम, ज्यानं आपली आसक्ती संपूर्णपणे जिंकलेली आहे, जो आत्मज्ञानी आहे, ज्याला ज्ञान लाभलेलं आहे, अशा गुरुवर सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता किंवा भगवंतावर तुम्ही ध्यान करू शकता. जे अशा कितीतरी पद्धती पतंजलीने सांगितलेल्या आहे. आणि वेदांत म्हणतो की साक्षी भावाने राहा, साक्षी भावानं सगळं बघा. तेव्हा ह्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सर्वच्या सर्व जे ध्यानाचं शास्त्र आहे ते सांगितलेलं आहे. आता आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वांमध्ये आत्म्याला बघुनी
सर्वांमध्ये आत्म्याला बघुनी जो समभावाने वागतो, सुखदुःखातही सहभागी होतो, तोच श्रेष्ठ योगी असतो, तोच श्रेष्ठ योगी असतो. तर इथे भगवान काय म्हणतात की तुम्ही जेव्हा अशा प्रकारे ध्यान करता तेव्हा शेवटी तुम्हाला एक अनुभूती येते. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कल्बिनेशन. तुम्ही एका अशा उच्च बिंदूवर पोचता. सुरुवातीला तुम्हाला नामरूप दिसेल, भगवंताचं नामरूप दिसेल, सगळं काही दिसेल. पण ह्या सगुण साकाराचा अभ्यास करता 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 तुमचं मन इतक्या उच्च भूमीवर जाईल की त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहणार नाही. हे नामरूपसुद्धा विलीन होऊन जातील. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की समुद्रामध्ये बर्फ असतो, तो काय आहे, आकार आहे. आणि कशामुळे झालेला आहे, थंडीमुळे. तेव्हा भक्तीच्या थंडीमुळे सच्चिदानंद बर्फ झालेला आहे, त्याने नामरूप घेतलेलं आहे. पण जेव्हा ज्ञान सूर्य तळपेल तेव्हा तो बर्फ वितळून जाईल, नामरूप नष्ट होईल आणि तुम्ही बघाल की तुम्हीच सर्वत्र विराजमान आहात, सर्वांमध्ये तुम्हीच आहात. मग तुमचा भाव कसा राहील. बघा या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सर्वांमध्ये आत्म्याला बघुनी जो समभावाने वागतो, सुखदुःखातही सहभागी होतो, तोच श्रेष्ठ योगी असतो. त्याला सगळ्यात श्रेष्ठ योगी म्हटलं आहे. आत्मौपम्येन सर्वत्रम समं पश्यति मार्जुन सुखम वा यदि वा दुःखम. त्याला सयोगी असं म्हटलं आहे की तो खरा योगी आहे की जो सगळ्यामध्ये आत्मौपम्येन सर्वत्रम, सगळ्यामध्ये आत्म्याला बघतो आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. तुम्ही जर स्वतःला सगळ्यामध्ये बघितलं मग तुम्हाला परक कुठे आहे, दुसरा कुठे आहे, तुम्हीच तर आहात. तेव्हा समभावाने सगळ्याशी तो समभावाने वागतो. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करायचे होते, माउंट आबूला त्यांना हरिनाथ स्वामी तुर्यानंदजी महाराज भेटले. तेव्हा तुर्यानंद महाराजांची जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा स्वामीजी म्हणाले, हरिभाई मी एवढी तपस्या केली, एवढं भारत भ्रमण केलं, मी काय प्राप्त केलं हे तर मला माहिती नाही, पण माझं हृदय मात्र आता विशाल झालेलं आहे. मी गरिबांचे दुःख अनुभवू शकतो. म्हणजे बघा स्वामीजींना ती अनुभूती प्राप्त झाली की ते म्हणाले आता माझं हृदय विशाल झालेलं आहे, आता मी मला सगळ्यांमध्येच बघतो आणि त्यामुळे सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी होतो आणि तुम्हीसुद्धा मला मदत करा. ह्या सगळ्यांची दुःख दूर करण्यासाठी मी एक नवीन मार्ग शोधून काढलेला आहे. तेव्हा ह्या लोकांची आत्मरूपानं सेवा करून तुम्हीसुद्धा तुमचं कल्याण करून घ्या. म्हणजे असं स्वामीजी म्हणतात. म्हणजे त्यांची ती अनुभूती आहे. एवढी तपस्या करून त्यांनी जाणून घेतलं आहे की तो आत्माच सगळ्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये जो आत्मा आहे तो सगळ्यांमध्ये आहे. आत्मौपम्येन सर्वत्रम समं पश्यति योर्जुन. सगळ्यामध्ये जे त्या आत्म्यालाच बघतात. त्यामुळे सर्वांमध्ये आत्म्याला बघुनी जो समभावाने वागतो, सुखदुःखातही सहभागी होतो, तोच श्रेष्ठ योगी असतो. त्याला तिथे श्रेष्ठ योगी म्हटलेलं आहे. स्वामी विवेकानंद जी एक छान कोटेशन देतात ते बघा, त्यांचा उपदेश काय आहे. द फूल ड्वेलिंग ऑन द बँक ऑफ द गंगा, द फूल ड्वेलिंग ऑन द बँक ऑफ द गँजेस किंवा गंगा डिग्स ए वेल फॉर वॉटर, सच आर वी. लिव्हिंग इन द मिडस्ट ऑफ गॉड वी मस्ट गो अँड मेक इमेजेस. वी मस्ट प्रोजेक्ट हिम इन द फॉर्म ऑफ इमेज while all the time he exists in the temple of our body. We are lunatics and this is the great delusion. Worship everything as God. Every form is his temple. All else is delusion. बघा स्वामीजींनी किती प्रभावीपणे मांडलेलं आहे की आपण ईश्वराच्या मध्ये राहूनही नेहमी निरंतर आपण गंगेच्या किनाऱ्यावर आहो. भरपूर पाणी उपलब्ध आहे. तुमची तहान भागवण्यासाठी तुम्हाला वेगळी विहीर खोदायची गरज नाही. त्या गंगेचं पाणी वाहत आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे.
हा जिवंत भगवंत तुमच्या आसपास आहे, सगळीकडे तो आहे. आणि ह्या सगळ्या जीवांमध्ये तो भगवंत आहे. तिथे भगवंताला न बघता आपण कुठे मूर्खासारखे मूर्त्या करून, मंदिरं करून तिथे त्याची पूजा करतो. स्वामी स्पष्ट म्हणतात की दिस इज ए डेल्युजन. ही इज द टेम्पल ऑफ युअर बॉडी. हा तुमच्या शरीरामध्ये आहे आणि वर्शिप एव्हरीथिंग ॲज गॉड. जे काही तुम्ही बघता त्यामध्ये सगळ्यामध्ये भगवंताला बघण्याचा प्रयत्न करा आणि त्या भावनेनं सर्वांची सेवा करा. बघा किती उच्च आदर्श आहे. म्हणजे ही आहे ध्यानाची अल्टिमेट अनुभूती. ध्यान करता करता मन तिथपर्यंत पोचतं की जेव्हा त्याला दिसतं की सगळं एकच आहे, दोन असं काही नाही आहे. हा जो स्वामीजींचा ह्या वाणीमधला भाव आहे. मंगेश पाडगावकर हे जे कवी होते त्यांनी स्वामीजींचा हा भाव धरून बघा किती छान गाणं लिहिलेलं आहे. त्यामध्ये हेच भाव त्यांनी व्यक्त केलेले आहे. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी, अवती भवती असून दिसेना, शोधिसोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणजे बघा मंगेश पाडगावकरांनी हे विचार किती प्रभावीपणे मांडले आहे. तू इकडे तिकडे मंदिरामध्ये त्याला कुठे शोधतो, देव होऊनी कधी भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. स्वामीजी म्हणतात की दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव. तो परमेश्वरच भिकारी होऊन तुमच्यासमोर येतो. तो आर्त भावानं तुम्हाला म्हणतो की मला द्या, मदत करा. आता हे सगळे अवतीभवती देव तुमच्या असताना तुम्ही कुठे त्याला आकाशामध्ये आणि मंदिरामध्ये शोधायला जाता. बघा तोच भाव किती चांगल्या प्रकारे या गाण्याच्या माध्यमातून पाडगावकरांनी व्यक्त केलेला आहे. हेच स्वामीजीला सांगायचं आहे की ही अनुभूती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. मग तुम्ही कोणत्याही योगाचं अध्ययन करा, काहीही फरक पडत नाही. तुम्ही कोणत्याही योगाचं आचरण करा, काहीच फरक पडत नाही. पण मात्र तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि राजयोग किंवा ध्यानयोग एक प्रक्रिया आहे, एक मेथड आहे, एक मार्ग आहे, एक योग आहे. या माध्यमातून तुम्हाला पोहोचायचं आहे तिथपर्यंतच. ज्या ठिकाणी ज्ञानी पोचतो, ज्या ठिकाणी कर्मी पोचतो, ज्या ठिकाणी भक्त पोचतो, त्याच ठिकाणी तुम्ही पण पोचता. शेवटी सगळ्यांना तिथपर्यंत अद्वैतापर्यंत जायचंच आहे. तोच आपला प्रवास आहे, लांबचा प्रवास आहे. पण सुरुवातीला आपल्याला मदत घ्यावी लागते, कारण सगुण साकाराची मदत घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता इथे ध्यान आपण दोन प्रकारे करू शकतो. एक तर काय करायचं की आपल्यासमोर मूर्ती ठेवायची, फोटो ठेवायचा, आपण देवालय करायचं आणि त्यामध्ये भगवंताचं अस्तित्व बघायचं आणि अस्तित्व बघून भगवंताला प्रार्थना करायची. सुरुवातीला आपल्याला ध्यान जमत नाही. तिथे साक्षात भगवंत जिवंत आहेत, ते आपली प्रार्थना ऐकत आहेत असं म्हणून हात जोडून त्यांना आपण प्रार्थना करायची, व्याकुळ होऊन त्यांच्यासाठी रडायचं. भगवान श्री रामकृष्ण व्याकुळ होऊन त्या जगदंबेजवळ रडायचे आणि त्यांना त्या मूर्तीमध्येच देवीचं दर्शन झालं. नामदेव महाराजांनी विठ्ठलाला त्या मूर्तीमध्ये बघितलं आणि विठ्ठलाला येऊन त्यांच्यासोबत जेवण करावं लागलं. म्हणजे एवढं व्याकुळतेनं नामदेव महाराजांनी भगवंताला बोलावलं की भगवंताला येणं भाग पडलं. म्हणजे तुम्ही भगवंताच्या मूर्तीला बाहेर बघूनसुद्धा ध्यान करू शकता किंवा तुम्ही तुमचे डोळे बंद करा. डोळे बंद करून तुमच्या हृदयामध्ये कल्पना करा. याला म्हटलं आहे अनाहत चक्र. हे जे खालचे 3 चक्र आहे, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, हे आहे अनाहत चक्र. तेव्हा ध्यान इथून सुरू करायचं असते. तेव्हा डोळे बंद करा आणि तुमच्या हृदयामध्ये एक कमळ आहे आणि त्या कमळावरतीच जे भगवंत तुम्ही समोर बघता बसलेले आहे तेच भगवंत ज्योतिरूपानं, ज्योतिर्मय, असे जड नाही आहे, ते ज्योतिर्मय चैतन्य स्वरूप, प्रेमस्वरूप, शक्तिस्वरूप भगवंत तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे अशी कल्पना करा. आणि ते कसे आहे? जिवंत आहे, ते चेतन आहे, त्यांना सगळं कळतं, तुमची प्रार्थना त्यांना ऐकू जाते. अशा प्रकारे तुमच्या हृदयामध्ये भगवंत आहे अशी कल्पना करून ध्यान करा. ते जमत नसेल तर मग तुम्ही बाहेरच्या मूर्तीवर ध्यान करू शकता.
इथे भगवान म्हणतात गीतेमध्ये नासिकाग्रम, म्हणजे डोळे दृष्टी तुमची नासिकाच्या म्हणजे नाकाच्या टोकावर ठेवा. कारण काय, इकडे तिकडे बघू नका, न दिशतचे अवलोकयन. कारण ध्यान करताना तुमचं लक्ष जर इकडे तिकडे गेलं तर मन तुमचं चंचल होऊन जाईल. तेव्हा मनाला नाकाच्या टोक्यावर ठेवण्यापेक्षा डोळे बंदच करा. जेव्हा तुम्हाला हृदयामध्ये ध्यान करायचं आहे तेव्हा डोळे बंद करून हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करा. जेव्हा तुम्हाला ध्यान बाहेर करायचं आहे तेव्हा तुम्ही डोळे उघडून भगवंतावर बाहेर ध्यान करा. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. तेव्हा अशा प्रकारे ध्यान करून आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, हेच आपल्याला इथे भगवंत सांगतात. आणि स्वामीजीसुद्धा म्हणतात, त्याने स्पष्टपणे स्वामीजीने मांडलं आहे, वी आर द सर्वंट्स ऑफ दॅट गॉड whom the ignorant called man. आपण त्या भगवंताचे नौकर आहोत, दास आहोत की ज्याला अज्ञानी लोक मनुष्य म्हणतात. म्हणजे आपण मनुष्याचे सेवक नाही, आपण मनुष्याची सेवा करत नाही. अज्ञानी लोक त्यांना मनुष्य म्हणतात. पण वी आर दी सर्वंट ऑफ दॅट गॉड, म्हणजे त्या भगवंताचेच आपण सेवक आहोत की जो मनुष्य रूपामध्ये तुमच्यासमोर प्रगट होतो. म्हणजे भगवंत आणि मनुष्य वेगळा नाही. तुम्ही त्या भगवंताचेच दास आहात, पण तोच भगवंत मनुष्य रूपामध्ये तुमच्यासमोर आलेला आहे. आता त्या मनुष्य रूपामध्ये आलेल्या भगवंताची सेवा करा. ती खरी भगवंताची पूजा आहे, हे स्वामीजी आपल्याला सांगतात. त्यानंतर चंचलता तर स्वभाव मनाचा, चंचलता तर स्वभाव मनाचा, यात नसे काहीच संशय. चंचल मनाला स्थिर कराया, अभ्यास वैराग्य हेच उपाय. अभ्यास वैराग्य हेच उपाय. तेव्हा अर्जुन आता प्रश्न विचारतो की भगवंता ठीक आहे, तू ध्यान करायला सांगतो, ध्यान करा म्हणतो, हे सगळं तू सांगतो, पण हे मन तर भयंकर चंचल आहे, अतिशय चंचल आहे. आता ह्या मनाला कसं स्थिर करायचं? हे एवढं आहे आणि याला कंट्रोल करायचं. चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, प्रमाथी बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. भगवंता हे मन कसं आहे? प्रमाथी आहे, बलवत आहे, दृढ आहे, ॲडॅमंट आहे, ऐकत नाही, आणि चंचल आहे, भयंकर चंचल आहे, शक्तिशाली आहे, प्रमाथी आहे. आणि याला कंट्रोल करणं म्हणजे जसं काही सोसायट्याच्या वाऱ्याला कंट्रोल करण्यासारखं आहे. वायोरिव सुदुष्करम. आता ह्या सोसायट्याच्या वाऱ्याला कंट्रोल करण्यासारखं म्हणजे मनाला कंट्रोल करणं आहे. कसं काय कंट्रोल करू मी? कसं काय शक्य आहे? तेव्हा भगवंत म्हणतात की मला माहिती आहे, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मला माहिती आहे अर्जुना की मनाचा स्वभाव चंचल आहे. असंशयम, त्यावेळी काही मला संशय नाही आहे, नक्कीच मनाचा स्वभाव चंचल आहे. पण मात्र अशक्य आहे असं समजू नकोस, शक्य आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाने वैराग्याच्या मदतीनं तू ह्या चंचल मनाला स्थिर करू शकतो. तू आशा सोडू नको. म्हणून भगवंत म्हणतात, चंचलता तर स्वभाव मनाचा, यात नसे काहीच संशय. चंचल मनाला स्थिर कराया, अभ्यास वैराग्य हेच उपाय. तेव्हा इथे भगवंताने दोन उपाय सांगितलेले आहे. एक तर अभ्यास आणि दुसरं म्हणजे वैराग्य, आणि दोन्हीची गरज आहे. आपण नुसता अभ्यास केला किंवा आपण खूप ध्यान केलं, पण आपली जगावरची आसक्तीच जर सुटली नसेल तर त्या अभ्यासाला काहीच अर्थ नाही. अभ्यास तर केला पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण एकदा सर्कस बघायला गेले आणि सर्कस बघितल्यानंतर त्यांनी सर्कसमध्ये बघितलं की एक मॅडम होती. ती मॅडम घोड्यावर एका पायावर उभी राहायची आणि एका पायावर उभी राहून तो घोडा भरधाव पळायचा आणि मध्ये असा एक रिंग असायचा आणि त्या रिंगाला पेटवून दिलेलं असायचं. तो जळता रिंग आहे आणि तो घोडा त्या रिंगामधून उडी मारून जातो. ही बाई तेव्हा ते घोड्यावरचं आपलं आसन सोडून तीसुद्धा रिंगावरून उडी मारते आणि घोड्यावर पुढे तशीच उभी राहते. बघा किती अशक्य वाटते की धावत्या घोड्यावर एका पायावर उभी आहे
आणि जेव्हा तो घोडा त्या रिंगामधून जातो तर ही उडी मारून पुन्हा त्या घोड्यावर उभी राहते. भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की बघितलं किती अवघड आहे. कधीही ती बाई खाली पडून मरून जाऊ शकते. किती जीवाला धोका आहे. तिला हे जमलं कारण तिने बरेच वर्ष अभ्यास केला असेल. त्याशिवाय तिला ते शक्य झालं नाही. आणि मग म्हणतात की तुम्ही संसारामध्ये राहता. संसारामध्ये राहिलं तर थोडीशी काळी लागते शरीराला, थोडंसं अंजन लागतेच. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा. मग तुम्हाला संसारामध्ये राहून भगवंताला प्राप्त करून घेता येईल. कारण हा तारेवरची सर्कस आहे. संसारामध्ये राहून अनासक्त राहणं ही तारेवरची कसरत आहे. म्हणून तुम्ही दररोज अभ्यास करायला पाहिजे. मनाला अनासक्त करायचा अभ्यास करायला पाहिजे. हे भगवंत सांगतात भगवान श्री रामकृष्ण. स्वामीजींनी बेलूर मठामध्ये नियम केला की सगळ्या ब्रह्मचारी साधूंनी 4 वाजता उठून ध्यान केलंच पाहिजे. नियमितपणे ध्यान केलं पाहिजे. कारण ध्यान अतिशय आवश्यक आहे. भगवान श्री रामकृष्ण लाटूला म्हणाले, अरे काय तू इथे झोपायला आला का? आता संध्याकाळ झाली आणि तू झोपतोय. भगवान श्री रामकृष्ण आपल्या सगळ्या शिष्यांना रात्री झोपू देत नव्हते. ते म्हणायचे की रोगी, भोगी आणि योगी हे 3 लोक रात्री झोपत नसतात. योगी रात्रभर ध्यान करतो. रोगी बिमारीमुळे त्याला झोपच येत नाही. आजार असेल तर त्याला झोपच लागत नाही. आणि भोगी ज्याला मजा करायची आहे, एन्जॉयमेंट करायची आहे, हॉटेलमध्ये राहायचं आहे, तो पण रात्री झोपत नाही. तेव्हा तुम्ही म्हणे योग्याच्या कॅटेगरीमधले आहे. ही रात्रीची झोप तुमच्यासाठी नाही. जा पंचवटीत जाऊन ध्यान करा. शिवाच्या मंदिरात जाऊन बसा. विष्णूच्या मंदिरात जाऊन बसा. तिथे त्यांच्याकडून ध्यान करून घ्यायचे. म्हणजे ध्यान करणं किती आवश्यक आहे. पण ध्यानासोबतच तिथे भगवान म्हणतात की वैराग्येन च गृह्यते. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य पण पाहिजे. आता ध्यान तर खूप करतो पण इकडे आसक्ती काही केल्यास सुटत नाही. श्रीरामकृष्ण एक छान गोष्ट सांगायचे. एकदा 3 दारुडे निघाले. त्यांना नदी पार करायची होती आणि खूप दारू प्यायला सुरुवात केली आणि भरपूर दारू ढोसली आणि नावेत बसले आणि ते वल्हवायला सुरुवात केली त्यांनी. आता ते वल्हवत आहे त्यांना गंगा पार करायची आहे. असं करता करता सकाळ झाली. त्यांनी बघितलं की पलीकडचा किनारा दिसतोय. उजेड पडला आणि त्यांची नाव मात्र होती तिथेच आहे. अरे आपण रात्रभर वल्हवत आहोत आणि आपली नाव तर इथेच आहे. अजून किनाराच सोडला नाही. झालं काय? तेव्हा त्यांना होश आला. त्या दारूची नशा उतरली आणि त्यांनी बघितलं की ती नाव तर झाडाला बांधून ठेवली आहे. ते नांगर टाकलेलं आहे. आता तो नांगर उचलला नाही, ते झाडाचा दोर सोडला नाही आणि आपले वल्हवतच आहे. ती नौका पुढे जाईल का? अभ्यास तर करत आहे पण संसाराची आसक्ती बिलकुल गेली नाही. भगवंतावर बिलकुल प्रेम नाही. भगवंताची आसक्ती वाढलीच नाही. जगाचीच आसक्ती वाढली. भगवंता मला हे दे, भगवंता मला ते दे. खरं प्रेम भगवंतावर कुठे आहे? जर असं यंत्रवत आपलं ध्यान असेल तर ईश्वर नाही मिळणार. बिना प्रेम असे नाही मिले नंदलाला. मीराबाई म्हणतात की जोपर्यंत भगवंतावर आपण जीवापाड प्रेम करत नाही तोपर्यंत ते लाभणं भगवंत शक्य नाही. तुम्ही कितीही ध्यान करा. तेव्हा इथे आपल्या मनामध्ये वैराग्य पण निर्माण झालं पाहिजे. जर आपल्या मनामध्ये वैराग्यही असेल आणि अभ्यासही असेल, ह्या दोन्ही गोष्टी असेल. कारण भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की शेतकरी आपल्या शेताला बांध बांधतात पण त्या बांधाला उंदरं भोकं करतात. त्या छिद्रामधून सगळं पाणी निघून जाते, काहीच राहत नाही. आता आपण इकडे ध्यान करून शक्ती प्राप्त करतो आणि इंद्रिय भोगाच्या माध्यमातून ती शक्ती शरीर निघून जाते, सगळी शक्ती. मग आध्यात्मिकता जमणार कुठे? तेव्हा वैराग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. एक मनुष्य होता, शेतकरी होता. त्याला 7 बायका होत्या आणि त्याच्या बाजूला त्याचा शेजारी होता दुसरा एक. आता याला 7 बायका होत्या. हा आपला एक बायको सोडायला लागला, बायकोचा त्याग करायला लागला. आता मला 7 नको, 6च पाहिजे, 5च पाहिजे. तेव्हा ती बाजूचा शेतकरी होता, त्याची बायको म्हणते, हो बघा, तो स्नान करायला निघाला होता तिचा नवरा. त्या नवऱ्याला म्हणते, बघा तुमचा शेजारी
केवढा मोठा त्यागी आहे. तो एका एका बायकोचा त्याग करत आहे. आणि तुम्ही काय एवढे संसारात आसक्त आहे, माझ्यावर तुम्ही एवढे आसक्त आहे. आणि तो बघा एका एका बायकोचा त्याग करत आहे. तेव्हा याच्या खांद्यावर गमछा आहे, टॉवेल आहे, स्नान करायला निघाला आहे. हा म्हणतो बायकोला, अगं वेडे, तुला काय कळते? त्याग काही कधी एकेका बायकोचा त्याग करून त्याग होतो? त्याला काय त्याग कळते? त्याला त्यागाबद्दल काहीच कळत नाही. हे बघ मला कळते त्याग, हे बघ मी निघालो. तो खांद्यावरचा गमछा टावेल घेऊनच त्यानं घर सोडलं. आणि घर जे सोडलं ते कायमचंच सोडलं. पुन्हा कधीही घरी परतून आला नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे असं थोडं करून त्याग होत नाही. भगवान बुद्धांनी सगळं काही सोडून दिलं. राजकुमार होते पण सगळं सोडलं आणि गेले. म्हणजे जीवनामध्ये वैराग्य पाहिजे, त्याग पाहिजे आणि अभ्याससुद्धा पाहिजे. तेव्हा कुठे तुमचं मन ध्यानामध्ये लागेल ना, तेव्हा कुठे मनाला तुम्हाला स्थिर करता येईल ना. कारण या जगातल्या गोष्टीच तर मनाला चंचल करतात. तेव्हा हे पण आपण सोडलं पाहिजे. कारण जर आपल्या भांड्याला छिद्र असेल, तुम्ही पाणी कितीही टाका पण खालून छिद्रातून सगळं निघून जाईल. त्यामुळे आपण अभ्यास करून चांगले संस्कार निर्माण करतो आणि पुन्हा जगामध्ये आपण खूप इतकं गुंतून जातो की पुन्हा नवीन संस्कार निर्माण होतात. म्हणजे आपले वाईट संस्कार निघून जातच नाही. घडा जेवढा भरला आहे तेवढाच राहतो. तर म्हणून हा श्लोकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की चंचलता तर स्वभाव मनाचा, यात नसे काहीच संशय. चंचल मनाला स्थिर कराया, अभ्यास वैराग्य हेची उपाय, अभ्यास वैराग्य हेची उपाय. त्यानंतर आत्मध्यान लाभण्यापूर्वीच जर झाले देहाचे पतन, काहीच नष्ट होत नाही, जीव जातो संस्कार घेऊन. आता इथे अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो की भगवंता, आता आपण इथे साधना करत आहोत, ध्यान करत आहोत, सत्कर्म करत आहोत, चांगल्या गोष्टी करत आहोत. पण जर या जन्मामध्ये जर भगवान लाभ झाला नाही तर मग सगळंच वाया गेलं. मग काय उपयोग? हेही गेले आणि तेही गेलं. कमीत कमी जगामध्ये असतो, थोडेफार भोग घेतले असते, थोडीफार प्रॉपर्टी जमवली असती, थोडाफार आनंद लुटला असता. पण त्या आनंदाच्या आशेनं हा आनंद सोडला आणि हाही गेला आणि तोही गेला. तोही मिळाला नाही, ईश्वरही मिळाला नाही आणि हे सगळे गेलं आमच्या हातून. म्हणजे काहीच हाती लागलं नाही. तेव्हा भगवंत म्हणतात की अरे तसं नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. अर्जुना, आपण केलेले प्रयत्न व्यर्थ जात नाही. छान श्लोक आहे. पार्थ नैवेहना मूत्र विनाशस्य विद्यते, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. पार्थ नैव इह आणि अमूत्र, म्हणजे अर्जुना, या जगात आणि इतरत्रसुद्धा दुसऱ्या जगात अशा व्यक्तीचा कधी विनाश होत नाही. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही जे काही प्राप्त करता ते कायमचं तुमच्यासोबत राहते. बघा, हा एक फायदा आहे. तुम्ही जेवढं काही कमावलेलं असेल ते सगळंच्या सगळं तुमच्यासोबत राहते. भौतिक जगामध्ये तुम्ही एवढे काबाड कष्ट करून जे काही कमावता, धन पैसा हे ते सगळंच्या सगळं नष्ट होते. मेल्यानंतर ते काही जात नाही. पुढच्या जन्मात तुम्हाला पुन्हा प्रयत्न करून ते धनसंपत्ती प्राप्त करावी लागते. पुन्हा शाळेत जावं लागते, पुन्हा शिकावं लागते, पुन्हा नोकरी मिळवावी लागते, पुन्हा बिझनेस करावा लागतो आणि एवढी मेहनत करून ते सगळं कमावं लागतं. पण शेवटी मेल्यानंतर मात्र त्यामधलं काहीही घेऊन तुम्ही जात नाही. पण आध्यात्मिक संपद अशी आहे की तुम्ही या जन्मात जेवढं काही केलेलं असेल ते सगळी संपत तुमच्यासोबत जाईल आणि पुढच्या जन्मात तिथून तुमचा प्रवास पुढे सुरू होईल. म्हणून भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, काहीच वाया जात नाही. तू काळजी कशाला करतो? नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जो मनुष्य या जगामध्ये कल्याणाचं काम करतो, लोकांना मदत करतो, मेहनत करतो, सेवा करतो, ध्यानधारणा करतो, तपस्या करतो, हे सगळं यामधलं काहीच वाया जात नाही. अशा व्यक्तीची कधीच दुर्गती होऊ शकत नाही.
तो आता जिथे आहे तिथून तो पुढेच जाईल, तो मागे नाही जाऊ शकत. एखादा संसार आसक्त मनुष्य तो पशुपक्ष्याच्या जन्मामध्ये जाऊ शकतो, तो खालच्या योनीमध्ये जाऊ शकतो. पण साधक की ज्यानं आपली साधना सुरू केलेली आहे, जो भगवंतासाठी प्रयत्न करत आहे, तो पुन्हा खालच्या योनीमध्ये आता जाणार नाही. त्याचा प्रवास वरच राहील. तो याच्यापेक्षा चांगला जन्म घेईल आणि तिथून तो पुढे पुढे जात राहील. तो स्वर्गात जाईल, तिथे प्रयत्न करेल. म्हणजे बघा की आध्यात्मिक जीवनामध्ये हा केवढा मोठा बेनिफिट आहे की आपण आध्यात्मिक जीवनामध्ये ईश्वर लाभासाठी जे काही प्रयत्न केलेले आहे त्यापैकी काहीही नष्ट होत नाही. अर्जुन जे विचारतो की मग ते सगळं काय नष्ट होऊन जाईल का? जसे आकाशामध्ये ढग आले आणि वाऱ्याने सगळे इकडे तिकडे बिखरून गेले, असं होणार आहे का? तसं होणार नाही. जे काही तुम्ही करणार आहात ते सगळं तुमच्यासोबतच जाणार आहे. त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. बरेच किती उदाहरण आपण बघतो की लोक जन्मतात किती महान असतात. तेव्हा आत्मज्ञान लाभण्यापूर्वीचं जर झाले देहाचे पतन, काहीच नष्ट होत नाही, जीव जातो संस्कार घेऊन, जीव जातो संस्कार घेऊन. तर जीव आपले संस्कार घेऊन जातो आणि पुन्हा जन्म घेतो. आता अभेदानंदजी जेव्हा ठाकूरांकडे आले तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे मागच्या जन्मामध्ये तू योगी होता, तू योग साधना केली होती, म्हणून तो एवढ्या कमी वयामध्ये माझ्याकडे आला आणि मला विचारतो की योग कसा करायचा. बघा त्यांचे पूर्वजन्मीचे संस्कार त्यांच्या कामात आले. राजा भरत त्यानं हिमालयात खूप तपस्या केली, पण एका हरणावर तो आसक्त झाला, म्हणून त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला आणि नंतर तो जडभरत झाला. जेव्हा तो जडभरत झाला तेव्हा त्याला सगळं माहिती होतं, सगळं आठवण होती की अरे आपण मध्येच तपस्या सोडून दिली आणि त्या हरणाच्या मोहामध्ये पडलो, म्हणून आपला हा जन्म झालेला आहे. तेव्हा जडभरत देह मिळाला आणि त्या देहामध्ये तो मुक्त झाला, पण त्याला मागच्या जन्मीत केलेले सगळे काही जे काही तपस्या होती सगळीच्या सगळी कामात आली. म्हणजे असं होत नाही की सगळं नष्ट होत नाही, ते आपल्यासोबत येतं. त्यानंतर संपन्न अथवा योगीजनांच्या गृही करीतो तो जन्मग्रहण. संपन्न अथवा योगीजनांच्या गृही करीतो तो जन्मग्रहण, पूर्वसंस्कार जागृत होऊन करतो जोमाने साधन भजन, करतो जोमाने साधन भजन. तेव्हा इथे भगवंत काय म्हणतात की असा मनुष्य म्हणजे एक साधक ज्याने ईश्वरलाभासाठी प्रयत्न केलेले आहे, शुचीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजायते. ज्यांना या जन्मामध्ये योगामध्ये सिद्धी प्राप्त झालेली नाही असे लोक, शुचीनाम श्रीमताम गेहे, श्रीमंत लोकांच्या घरी, संपन्न लोकांच्या घरी किंवा एखाद्या धार्मिक परिवारामध्ये जन्मग्रहण करत असतो. कारण त्याचे संस्कारच त्याला त्या प्रकारे जन्म प्राप्त करून देतो. त्या आत्म्यावर जे संस्कार असेल ते संस्कार त्याला बरोबर त्या दिशेनं घेऊन जाईल. त्याला माहिती असो वा नसो. बरेचदा आपण बघतो की एखाद्याच्या जीवनामध्ये सडन परिवर्तन झालं आहे. आत्तापर्यंत तो एका मार्गाने जात होता आणि आता लगेच त्याचा मार्ग बदललेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटते की अरे आत्तापर्यंत हा संसारावर एवढा आसक्त होता आणि आता सडनली कसा गेला. तर बघा बिल्वमंगल किती त्या वेश्येवर आसक्त होता, चिंतामणी. एक दिवस त्या चिंतामणीशिवाय राहू शकत नव्हता. आपल्या वडिलाचं श्राद्ध आहे, ते श्राद्ध संपल्याबरोबर तो रात्री नदी पार करून त्याला भेटायला गेला आणि त्या वेश्येनं त्यांना खूप निर्भसना केली. अरे काय तुला शरम वाटत नाही, या हाडामासाच्या देहावर एवढं प्रेम करतो, कुठे आता घरी श्राद्ध आहे वडिलाचं ते सगळं सोडून तू माझ्याकडे धावत आला आणि ते या पुरामध्ये नदी पार करून एक डेड बॉडी एका शवावर बसून तो आला, सापाला धरून वर चढला. तुला एवढं प्रेम जर भगवंतावर केलं असतं तर तुला भगवान लाभ झाला असता. आता बघा त्या क्षणीच त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं, त्याने सगळं सोडून दिलं. कारण त्याच्यामध्ये पूर्वजन्मीचे संस्कार असलेच पाहिजे, त्याशिवाय असं काही एकदम परिवर्तन होऊ शकत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे
की बगीच्यामध्ये एखादा कारंजा असतो, पण सगळे पाला पाचोळा माती कचरा पडल्यामुळे तो बुजलेला असतो, तो दिसत नाही. पण एखाद्या वेळेस माळी जेव्हा बगीचा साफ करतो आणि साफ करता 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 जेव्हा तो कचरा आणि धूळ वगैरे सगळी साफ करतो, तेव्हा लगेच त्या फवाऱ्यामधून त्या कारंजामधून पाणी वर यायला लागतं. आता ते पाणी वर यायला लागलं, पण ते आतमध्ये होतंच, फक्त ते दाबलेलं होतं, कचऱ्यामुळे ते दिसत नव्हतं. पण थोडं साफ केल्याबरोबर ते पाणी वर आलं. म्हणजे बघा की संस्कार असेल तर ते वर येणारच, ते राहू शकत नाही. तुम्हाला ते बरोबर ते काम चांगलं काम करायलाच भाग पाडतील, तुम्हाला वाईट मार्गानं कधीही घेऊन जाऊ शकणार नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे की एखादा दारुड्या त्याने सकाळी 1 ग्लास दारू प्याला, लोक म्हणतात की अरे 1 ग्लास दारू प्याला आणि याला एवढी नशा झाली. बाबा, तो तुम्हाला दिसतो की सकाळी त्याने 1 ग्लास दारू प्यालेली आहे, पण तो रात्रभर ढोकत आहे. त्याला काही एका ग्लासनं काही नशा नाही आली, तो रात्रभर दारू पितच आहे, म्हणून आज सकाळी 1 ग्लास घेतल्याबरोबर त्याला एवढी नशा आली. तो एवढा महान संत झाला, तो काही एका दिवसामध्ये काही एका जन्मामध्ये नाही झाला, त्याच्या पूर्वजन्मामध्ये त्यानं बरंच काही केलेलं आहे, ते त्याच्या कामामध्ये आलेलं आहे. म्हणजे अशी व्यक्ती श्रीमंत मनुष्याच्या घरी, संपन्न मनुष्याच्या घरी, जसे भगवान बुद्ध राजाच्या कुटुंबामध्ये जन्माला आले, तेव्हा संपन्न कुटुंबामध्ये जन्माला येतो. आणि जरी गरीब कुटुंबामध्ये जरी त्यानं जन्म घेतला, तरी त्याचे आईवडील अगदी पवित्र असतात, धार्मिक असतात. लहानपणापासून त्या मुलाला चांगले संस्कार मिळतात. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, ग्रेट पीपल आर बॉर्न इन दी होम्स ऑफ पायस अँड एज्युकेटेड मदर्स. ग्रेट मेन आर बॉर्न इन द हाऊस ऑफ पायस अँड एज्युकेटेड मदर्स. ज्या ठिकाणी माता पवित्र असते, पायस असते आणि शिकलेली असते, अशा धार्मिक कुटुंबामध्येच महापुरुष जन्म घेत असतात. ज्या गृहस्थाच्या जीवनामध्ये डिसिप्लिन असते, जो गृहस्थ भगवंताचं स्मरण करतो, अशाच कुटुंबामध्ये तुम्हाला दिसेल की महापुरुषांचा जन्म होत असतो. तेव्हा काहीही वाया जात नाही. जरी आपण या जन्मात प्रयत्न केले, आपल्याला ईश्वरलाभ झाला नाही, तरी काही बिघडलेले नाही. हे सगळं घेऊन आपण जातो, चांगल्या कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि तिथे अजून त्याच्या डबल जोमानं आपण प्रयत्न करायला लागतो. म्हणजे ज्या मागच्या जन्मामध्ये जेवढे प्रयत्न केले त्याच्या 10 पट जास्त प्रयत्न करतो आता आपण. कारण आता आपलं मन बरंचसं शुद्ध झालेलं असतं, तेव्हा आता आपल्या मनाची शक्ती वाढलेली असते, आपलं शरीर सुदृढ असतं. त्यामुळे आपण मागच्या जन्मापेक्षा अधिक जोमानं साधना करून आपण आपलं ध्येय गाठून घेतो. तेव्हा अशा प्रकारे ह्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला किती महत्त्वाच्या आयडिया मिळालेल्या आहे. म्हणजे भगवंतांनी पूर्ण राजयोगाचं सूत्रच आपल्यासमोर मांडलेलं आहे की कशा प्रकारे ध्यानयोगाचा अभ्यास करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, हे या अध्यायाच्या माध्यमातून भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. आजचं आपलं हे 11वं प्रवचन होतं आणि सुलभ गीता रसामृत याचं हे 11वं चिंतन होतं. आणि आपला 6वा अध्याय आत्मसंयम योगा किंवा ध्यानयोग ह्या विषयावरती आपलं चिंतन आज सुरू होतं. आज आपण हा अध्याय इथेच संपवू आणि उद्या पुन्हा जेव्हा आपण भेटणार आहोत, तेव्हा आपण 7वा अध्याय चिंतनासाठी घेऊ आणि त्यावर आपण विस्तारानं चिंतन करू. संपवण्यापूर्वी ही कविता एकदा म्हणून घेऊ आणि नंतर आपण संपवू. काल आपण 5 कडव्यापर्यंत बघितलं होतं, ते 5वं कडवं पुन्हा आपण एकदा बघू. चित्ताला स्थिर करण्यासाठी ध्यान करावे एकांतात, दिव्याची ज्योत हलत नाही जेथे वारा नसे वाहत. विषयांमधून काढून हे मन परमात्म्यात विलीन करावे, बुद्धीचा दृढ निश्चय करुनी बाकी चिंतन सोडून द्यावे. सर्वांमध्ये आत्म्याला बघुनी जो समभावाने वागतो, सुखदुःखातही सहभागी होतो, तोच श्रेष्ठ योगी असतो. चंचलता तर स्वभाव मनाचा, यात नसे काहीच संशय. चंचल मनाला स्थिर कराया, अभ्यास वैराग्य हेची उपाय. आत्मज्ञान लाभण्यापूर्वीच जर झाले देहाचे पतन,
काहीच नष्ट होत नाही, जीव जातो संस्कार घेऊन. संपन्न अथवा योगीजनांच्या गृही करीतो तो जन्मग्रहण, पूर्वसंस्कार जागृत होऊन करतो जोमाने साधन भजन, करतो जोमाने साधन भजन. तेव्हा तो अजून जोमानं साधन भजन करायला सुरुवात करतो आणि तिथेच काही त्याचा प्रवास संपत नाही. हा फक्त कॉमा आहे, हा काही फुलस्टॉप नाही. एक जन्म संपला म्हणजे पुढे नाही असं नाही, हा कॉमा आहे. पुढे प्रवास सुरू राहणार आहे जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. तेव्हा आपण आज इथेच हे आपलं चिंतन थांबूया. सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.